एकाच वेळी आणि एकाच दिवशी ज्यांच्या प्रयत्नामुळे 172 कोटी 30 लक्ष रुपयाचा भूमिपूजनाचा विकास कामांचा समारंभ ज्या आमदारांच्या हस्ते आमदारांच्या नेतृत्वाखाली आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते पहिल्यांदाच पार पडलेला मी पाहिला। खरं तर मी सुद्धा 15, 20, 25 वर्ष या प्रक्रियेमध्ये आहे। हवेली तालुक्याचं नेतृत्व त्यावेळी गजानन बाबर असतील, लांडगे साहेब असतील, विलास लांडे असतील, अशोक तापकीर 20-25 वर्षामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी 172 कोटी रुपयाचा निधी आणणारा आमदार जर कोण असेल तर तो सुनील टिंगरे आहे। हे सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमानाने सांगावं लागतं आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे साथ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय अजितदादांनी केलं। 15 दिवसापूर्वी जवळजवळ 250 कोटी रुपयाच्या विकास कामांचा भूमिपूजन लोगावमध्ये झालं। वाघोली लोगाव समान पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन दादांच्या हस्ते पार पडलं। 60 कोटी रुपयाचं ड्रेनेजचं काम लोगावमध्ये चालू आहे। अंतर्गत जलवाहिन्यांचं काम चालू आहे, ड्रेनेजचं काम त्या ठिकाणी चालू आहे। दादा, मला सांगायला अभिमान वाटतो, आमच्या गावामध्ये नगरसेवक नाही म्हणून आमच्या लोकांना कधी कधी खंत वाटायची, परंतु या सगळ्या खंत सुनील टिंगरेंनी भरून काढल्या। त्या कालखंडामध्ये खरं तर 2004ला मला नेहमी एक गोष्ट सांगावीशी वाटते, 2004ला जर चित्र वेगळं झालं असतं, जर दादा मुख्यमंत्री झाले असते तर आतापर्यंत ह्या विकास कामांचा धोधो पाऊस पाडण्याचं पवित्र काम दादांनी केलं असतं। म्हणून तुमच्या आमच्या मनामध्ये ती खंत आहे की दादांनी या राज्याचं नेतृत्व करावं। आम्ही लहान आहोत, मला मर्यादा आहेत। दादा थोडासा वेगळा विषय घेतो। दादा, आपण जो निर्णय घेतला हा निर्णय जर अगोदर घेतला असता तर संपूर्ण महाराष्ट्र विकासामध्ये धुवून निघाला असता। याचं ज्वलंत उदाहरण आज वडगाव शहरीमध्ये आहे। आज वडगाव शहरीतली जनता समाधानी आहे, गोरगरीब जनता समाधानी आहे। मध्यंतरी BRTचं सुद्धा चांगलं काम आमदारांच्या माध्यमातून झालं। वडगाव शहरी, विमाननगर, लोहगाव, येरोडा या ठिकाणी समाज मंदिरांची कामं झाली। भूतो न भविष्य प्रकारचा विकास आज आमदारांच्या माध्यमातून आहे। खरं तर 1 कोटीवर किती शून्य असतात हे सुद्धा सामान्य माणूस विचार करतो, परंतु सुनील टिंगरे इच्छाशक्ती असल्यानंतर माणसं काय करू शकतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुनील टिंगरे। तुम्ही जे काम वडगाव शहरीमध्ये केले गेल्या 25 वर्षामध्ये या हवेली तालुक्यामध्ये कोणी केलं नाही आणि ही जनता तुम्हाला कधी विसरणार नाही। आणि दादा, तुम्ही सुनील टिंगरे नावाचा आमदार निवडला म्हणून हे शक्य झालं, याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। सुनील टिंगरेने ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये जर विकास केलाच केला, परंतु लोगाव थोडासा मागे पडला होता। त्या लोगावला झुकतं माप देण्याचं काम सुनील टिंगरेंनी केलं। मोठ्या प्रकारचं ससून सारखं रुग्णालय उभं केलं। 100 बेडचं रुग्णालयाला 35 कोटी रुपयाचा निधी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला। आणि म्हणून आमदार कसा असावा तर सुनील टिंगरेंसारखा असावा आणि राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा तर तो अजितदादांसारखा असावा हे मला नेहमी वाटतं। मला एक गोष्ट आठवते, RR पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि कोंढणपूरचा आमच्या एका गावाचा थोडासा उड्डाणपुलाचा विषय झाला। दादांनी मला सांगितलं, राजेंद्र, तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहात, RR पाटलाचे तुमचे संबंध आहेत, तुम्ही RR पाटलांकडे जा। आम्ही सांगितलं, दादा, आम्हाला या देशात आणि राज्यामध्ये एकच न्यायालय आहे, प्रांतांपासून सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, आमचं कुठलंही काम असो हे अजितदादा सोडवतात। सगळ्या न्यायालयांचं एकमेव न्यायालय म्हणजे अजितदादा पवार। म्हणून दादांकडे गेल्यानंतर साधे प्रश्न जरी असले तर ते सोडवण्याची क्षमता या राज्यामध्ये फक्त एकाच माणसामध्ये आहे, तो म्हणजे अजितदादा। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत झटणारा नेता म्हणजे अजितदादा आणि त्या अजितदादाने चॉईस केलेला आमदार सुनील टिंगरे। अण्णा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, एवढे 200, 400, 600 कोटी रुपयाची निधी दिल्यानंतर कुठलीही जनता तुम्हाला कधीही विसरणार नाही, हेच या ठिकाणी सांगतो। दादा, वडगाव शहरातील जनता तुमच्या मागे, सुनील टिंगरेंच्या मागे खंबीरपणे उभे राहील अशा प्रकारचा विश्वास आपल्याला देतो। आपले आभार व्यक्त करतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।